गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. लास्ट याच्यातनी आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड आपण अल्किल हॅलाइड्सपासून अल्कोहोल तयार केले होते आणि सेकंड रिएक्शन समजून घेतली होती ती म्हणजे विल्यमसन सिंथेसिस. अल्किल हॅलाइड्सपासून इथर तयार केले होते अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम अल्कोऑक्साइड सोबत रिएक्शन्स करून किंवा ड्राय सिल्वर ऑक्साइड सोबत रिएक्शन्स करून. आज आता आपण जी थर्ड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन समजून घेऊन राहिलेलो ती रिएक्शन्स आहे रिएक्शन्स विथ अमोनिया. आपण आता कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत? रिएक्शन्स विथ अमोनिया. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर अमोनिया सोबत जी रिएक्शन्स आपण पाहणार आहोत ती आता डिटेल मध्ये पाहू. अमोनिया म्हटलं की काय फॉर्म्युला असतो? NH3 असा अमोनिया आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण याला न्यूक्लियोफाइल मध्ये लिहू तर तो न्यूक्लियोफाइल रिएक्शन्स मध्ये आपण H आणि NH2 असं दाखवू. तर इथे नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे नायट्रोजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजन्सवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. त्याच्यामुळे आपला न्यूक्लियोफाइल कोणता ग्रुप राहणार आहे? अमायनो ग्रुप. हा जो NH2 निगेटिव्ह ग्रुप आहे बघा लक्षात ठेवायचा आहे. तर हा जो NH2 ग्रुप असतो याला आपण अमायनो ग्रुप म्हणत असतो. हा अमायनो ग्रुप यांच्यामध्ये काय राहणार आहे? न्यूक्लियोफाइल राहणार आहे. ठीक आहे. तर हा अमायनो ग्रुप आपल्या हॅलोजन्सला रिप्लेस करेल. अल्किल हॅलाइड्समध्ये हॅलोजन्सला रिप्लेस करेल आणि अमाइन्स तयार करेल. तर बेसिकली आपण जर रिएक्शन्स करतो म्हटलं तर आपण एक अल्किल हॅलाइड घेतला इथे R बॉन्ड X आणि हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हॅलोजन्सवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे, कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह. आपण अल्कोहोलिक अमोनिया सोबत यांची रिएक्शन्स करतो. तर मी अमोनिया लिहित असताना थोडा असा लिहित होता न्यूक्लियोफाइल सेपरेट करून NH2. कोणत्या मीडियममध्ये रिएक्शन्स होणार आहे? अल्कोहोलिक मीडियममध्ये हे रिएक्शन्स होईल. हिटिंग करू आपण अल्कोहोलिक मीडियममध्ये स्ट्रॉंगली हीट करू. काय होणार आहे रिएक्शन्स केल्यानंतर? बघा हे आपण 373 केल्विन टेम्परेचरमध्ये रिएक्शन्स करतो म्हणजे जवळपास 100 डिग्री टेम्परेचरला एका सील ट्यूबमध्ये बंद ट्यूबमध्ये रिएक्शन्स करतो. काय होईल? इथे तुमचा NH2 निगेटिव्ह राहील, न्यूक्लियोफाइल H पॉझिटिव्ह राहील. आता ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असल्यामुळे हा न्यूक्लियोफाइल इथे येऊन जाईल आणि इथून हा X हॅलोजन्स निघून जाईल आणि आपल्याला काय भेटेल? एक नवीन फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड म्हणजे NH2 ग्रुप असलेला नवीन फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड तयार होईल ज्याला आपण काय म्हणतो? अमाइन म्हणत असतो. काय म्हणतो? अमाइन तयार होईल. प्लस साइड प्रोडक्ट काय निघून जाणार आहे? हा हॅलोजन्स तर निघून जाणारच आहे हायड्रोजन सोबत HX हायड्रो हॅलो ऍसिड एक साइड प्रोडक्ट तयार होऊन जाईल. तर या रिएक्शन्सला मध्ये आपण काय केलंय की हा हॅलोजन्स न्यूक्लियोफाइल या अमायनो न्यूक्लियोफाइलने काय केलेला आहे? रिप्लेस केलेला आहे. पण बेसिकली ही रिएक्शन्स इथे स्टॉप होत नाही. त्याचं कारण आहे की हा प्रायमरी अमाइन्स या अमोनियापेक्षाही मोर बेसिक आहे. कसं आहे? प्रायमरी अमाइन्स या अमोनियापेक्षाही मोर बेसिक आहे. त्याच्यामुळे आपल्याला मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट भेटेल. तर ही जी रिएक्शन्स आहे बेसिकली या रिएक्शन्सला आपण हाफमन्स अमोनोलिसिस या नावाने ओळखणार आहोत. म्हणून हिला आपण हाफमन्स अमोनोलिसिस या नावाने ओळखत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. हाफमन अमोनोलिसिस या रिएक्शनचं नाव राहणार आहे हाफमन अमोनोलिसिस. बघा या रिएक्शन्स मध्ये आपण करणार काय की हे जे अल्किल हॅलाइड आहे हाफमन्स अमोनोलिसिस मध्ये आपण अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स कोणासोबत करू? अल्किल हॅलाइड्स म्हणजे R बॉन्ड X यांची रिएक्शन्स कोणासोबत करू? अल्कोहोलिक अमोनिया सोबत करू. कोणासोबत? अल्कोहोलिक अमोनिया सोबत ऍट 373 केल्विन टेम्परेचरला. 373 केल्विन टेम्परेचरला इन अ सील टेस्ट ट्यूब. तर वी गेट अ मिक्सचर ऑफ, आपल्याला एकच असं प्रायमरी अमाइन्स भेटणार नाही. वी गेट अ मिक्सचर ऑफ प्रायमरी अमाइन्स. ज्यावेळेस नायट्रोजन्सला एकच अल्किल ग्रुप असतो अटॅच त्याला आपण प्रायमरी अमाइन्स म्हणतो. प्रायमरी अमाइन्स भेटेल. पुन्हा हा नायट्रोजन्सचा हायड्रोजन्स या अल्किल ग्रुपने रिप्लेस होईल. आपल्याला सेकंडरी अमाइन्स भेटेल म्हणजे R2NH. या नायट्रोजन्सला दोन अल्किल ग्रुप अटॅच असेल तर आपण त्याला सेकंडरी अमाइन्स म्हणणार आहोत. त्यानंतर R3NH पुन्हा एक रिप्लेसेबल हायड्रोजन आहे. पुन्हा एक अल्किल ग्रुप इथे येऊन जाईल
R3N म्हणजे टर्शरी अमाइन्स तयार होईल, टर्शरी अमाइन्स सुद्धा तयार होईल. आणि एक पुन्हा हा नायट्रोजन्सवर लोन पेअर असते, तर हे लोन पेअर या याच्यासोबत अल्किल ग्रुप सोबत का कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करत आणि एक R4N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह असा एक क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. क्वाटर्नरीचा अर्थ होत असते 4. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. तर अशा प्रकारे हे मिक्सचर तयार होईल. काय होईल? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर हे जे मिक्सचर तयार होत असते ते यांना एकमेकांना सेपरेशन करणं अतिशय डिफिकल्ट आहे. आणि म्हणून आपल्याला जर फक्त प्रायमरी अमाइन्सच तयार करायचा असेल तर आपण एक्सेस ऑफ अमोनिया घेत असतो या रिएक्शन्समध्ये. जसं एक उदाहरण समजावून सांगतो की ही तर नोट झाली. तुम्हाला जर नोट विचारली की राईट अ नोट ऑन हाफमन अमोनोलिसिस, तर सिंपल लिहायचं आहे. It is the reactions in which alkyl halide when reacted with alcoholic ammonia at 373 Kelvin temperature in a sealed test tube, we get a mixture of primary, secondary, tertiary and quaternary ammonium salt known as Hauptmann's ammonolysis. त्या रिएक्शन्सला आपण Hauptmann's ammonolysis म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी जसं एक हाफमन्स अमोनोलिसिसचं एक एक्झाम्पल दाखवतो. हे बेसिकली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शनच आहे. तर स्टेप फर्स्ट मध्ये काय होईल? पहिली जी स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ. मिथिल अमाइन घेतला आपण. काय घेतला याचा? मिथिल अमाइन. सॉरी, एक अल्किल हॅलाइड घेऊ आपण. काय घेऊ? अल्किल हॅलाइड्स. मिथिल क्लोराइड घेतला आणि यांची रिएक्शन्स अमोनिया सोबत करू पहिल्या स्टेप मध्ये. अमोनिया म्हटलं की HNH2 अल्कोहोलिक मीडियम मध्ये रिएक्शन्स करू. बेसिकली रिएक्शन्स 373 केल्विन टेम्परेचरला करणार आहोत. काय होणार आहे? सर्वांना माहिती आहे की हा NH2 न्यूक्लिओफाइल असतो, हा इलेक्ट्रोफाइल, हा न्यूक्लिओफाइल, हा इलेक्ट्रोफाइल. सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स होईल. हा न्यूक्लिओफाइल इथे येऊन जाईल, तर हा न्यूक्लिओफाइल इथे निघून जाईल आणि आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये असा मिथिल अमाइन तयार होईल. प्लस साइड प्रोडक्ट काय तयार होणार आहे? H आणि हॅलोजन्स म्हणजे HX असं साइड प्रोडक्ट तयार होईल. तर हा जो तुमचा पहिल्या स्टेपमध्ये काय तयार झाला? मिथिल अमाइन्स तयार झाला. तर हा मिथिल अमाइन यामध्ये पुन्हा 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे. हा मिथिल अमाइन बेसिकली याच्यापेक्षाही स्ट्रॉंग बेस आहे. पुन्हा तो मिथिल अमाइन्स या अल्किल क्लोराइड सोबत रिएक्शन्स करत सेकंड स्टेप मध्ये. बघा, लक्षात ठेवायचं आहे, हा जो मिथिल अमाइन्स तयार झाला आहे CH3NH2, हा जो मिथिल अमाइन तयार झाला आहे तर हा मोर बेसिक आहे ॲज कम्पेअर्ड टू अमोनिया. पुन्हा तो कोणासोबत रिएक्शन्स करेल? या मिथिल क्लोराइड सोबत. मिथिल क्लोराइड सोबत रिएक्शन्स करत ॲट 373 केल्विन टेम्परेचरला ही रिएक्शन्स होईल. पुन्हा इथे क्लोरीन रिप्लेस होणार आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स मध्ये. इथे नायट्रोजन्स निगेटिव्ह, हायड्रोजन्स पॉझिटिव्ह. हा वाला न्यूक्लिओफाइल इथे येईल आणि हा वाला न्यूक्लिओफाइल इथून निघून जाईल आणि म्हणून इथे पुन्हा CH3 ग्रुप अटॅच होईल, HCl साइड प्रोडक्ट निघून जाईल. आपल्याला सेकंडरी अमाइन्स भेटेल. नायट्रोजन्सला 2 अल्किल ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण सेकंडरी अमाइन्स म्हणतो. प्लस साइड प्रोडक्ट काय भेटेल? HCl. म्हणजेच तुम्हाला काय भेटलं? इथे डायमिथिल अमाइन भेटला. काय भेटला? असा डायमिथिल अमाइन्स तयार होईल. हा बरोबर आहे. पुन्हा हा डायमिथिल अमाइन्स बेसिक आहे. पुन्हा तो या अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स करत थर्ड स्टेप मध्ये. पुन्हा या थर्ड स्टेप मध्ये काय होईल की हे जो डायमिथिल अमाइन्स आहे तो पुन्हा या अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स करत. बघा, मी इथे डायमिथिल अमाइन व्यवस्थित लिहितो आहे ना. पुन्हा यांची रिएक्शन्स कोणासोबत होणार आहे? या मिथिल क्लोराइड सोबत ॲट 373 केल्विन टेम्परेचरला. आता हा सुद्धा पुन्हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शनच आहे. इथे हा निगेटिव्ह पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. पुन्हा एक मिथिल ग्रुप इथे निघून जाईल, एक HCl निघून जाईल आणि आपल्याला काय तयार होईल? असा ट्रायमिथिल अमाइन्स तयार होईल. काय तयार होईल? असा ट्रायमिथिल. म्हणजे आता नायट्रोजन्सला 3 मिथिल ग्रुप लागल प्लस साइड प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला? HCl. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ट्रायमिथिल अमाइन्स तयार होईल. ट्रायमिथिल अमाइन. फायनली काय होणार आहे की हे जे ट्रायमिथिल अमाइन्स आहे ज्याला 3 CH3 ग्रुप अटॅच आहे तो फोर्थ स्टेप मध्ये काय करेल? मी आता कंडेन्स करून लिहितो की 3दा आहे ना, म्हणून ट्रायमिथिल अमाइन यांची पुन्हा रिएक्शन्स होईल मिथिल क्लोराइड सोबत. कोणासोबत? मिथिल क्लोराइड सोबत ॲट 373 केल्विन टेम्परेचरला. किती टेम्परेचरला? 373 केल्विन टेम्परेचरला. तर हा जो आपला ट्रायमिथिल अमाइन्स आहे, ट्रायमिथिल
अमाइन यांची रिएक्शन्स पुन्हा या मिथिल क्लोराइड्स यांच्यासोबत होईल. आणि आता काय होते की आता याच्यापाशी रिप्लेस करण्यासाठी हायड्रोजन्स नाही आहे, पण याच्यावर 2 पेअर इलेक्ट्रॉन्स असते. हे रिच आहे आणि हा या पॉझिटिव्ह कार्बनवर अटॅक करत आणि हा न्यूक्लिओफाइल इथून काढून टाकत आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे, क्वाटर्नरी. क्वाटर्नरी म्हणजे 4 अल्किल ग्रुप अटॅच झाले. आता हे CH3 किती 3 आहे आणि हे 4. हे 4 अल्किल ग्रुप या नायट्रोजनला अटॅच होईल, त्याच्यामुळे नायट्रोजनवर आता पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा अल्किल ग्रुप कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार झाल्यामुळे आणि हा Cl निघून जाईल, हा Cl निगेटिव्ह. तर याला आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणतो. क्वाटर्नरी म्हणजे 4, अमोनियम म्हणजे पॉझिटिव्ह, IUM अमोनियम सॉल्ट तयार होईल अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे मिक्सचर तयार होत असते. तर यालाच आपण हाफमन्स अमोनोलिसिस म्हणतो. बेसिकली हा जो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे, जिथे आपल्याला 3 अल्किल ग्रुप ऑलरेडी होतेच आणि हा नायट्रोजन आपला 2 पेअर इलेक्ट्रॉन्स या एका CH3 सोबत करून राहिला, त्यामुळे नायट्रोजन्सवर निगेटिव्ह येईल आणि हा क्लोरीन त्याच्यासोबत पॉझिटिव्ह तयार होईल. तर असा हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असेल. ठीक आहे. तर ही जी रिएक्शन्स आहेत, ही रिएक्शन ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहेत. इथे NH2 ग्रुप इथे येणार आहे, तर हा Cl निगेटिव्ह निघाला. इथे Cl निगेटिव्ह इथे हा मिथिल अमाइन ग्रुप इथे येईल आणि हा Cl निगेटिव्ह HCl सोबत जाईल. अशा प्रकारे हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स होईल आणि वी गेट प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. तर या रिएक्शन्सला आपण हाफमन्स अमोनोलिसिस म्हणत असतो. क्लिअर झालं? मी दुसरं एक उदाहरण घेऊन समजावून सांगतो पुन्हा की ही रिएक्शन्स बेसिकली काय आहे. मग आता आपल्याला जर या रिएक्शन्स मध्ये फक्त प्रायमरी अमाइनस मेजर प्रोडक्ट तयार करायचा असेल तर आपल्याला अमोनिया एक्सेस मध्ये घ्यावं लागते. बरोबर आहे? बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर मी एक दुसरं एक उदाहरण घेऊन दाखवतो पहिल्यांदा की जसं रिएक्शन्स ऑफ आपण इथिल अमाइनची रिएक्शन्स करू. इथिल अमाइनची म्हणजे इथिल क्लोराइडची रिएक्शन्स करू अमोनिया सोबत. बघा, रिएक्शन्स मध्ये आता मी कोणासोबतची रिएक्शन्स करतो व्यवस्थित समजून घ्या. एक इथिल घेतला आपण C2H5, हा घेतला आपण इथिल अमाइन C2H5 जर घेतला आपण आणि यांची रिएक्शन्स इथिल अमाइन नाही, इथिल क्लोराइड किंवा ब्रोमाइड क्लोराइड घेतला आणि यांची रिएक्शन्स आपण अमोनिया सोबत केली. अमोनिया म्हटलं की मी काय लिहिणार आहोत, HNH2 असं लिहितो. रिएक्शन्स आपण किती टेम्परेचरला करतो, 373 केल्विन टेम्परेचरला एका सील ट्यूब मध्ये रिएक्शन करतो. रिएक्शन्स मध्ये हा न्यूक्लिओफाइल असेल NH2 अमायनो ग्रुप आणि हा H पॉझिटिव्ह. इथे सुद्धा हॅलोजन्स निगेटिव्ह, कार्बन पॉझिटिव्ह. नॅचरली काय होणार आहे, हा NH2 ग्रुप इथे येऊन जाईल, HCl निघून जाईल आणि पहिली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स मध्ये आपल्याला काय तयार होईल, अशा प्रकारे हा C2H5. आता इथे नवीन ग्रुप कोणता लागणार आहे, NH2 ग्रुप तुमचा न्यूक्लिओफाइल येऊन जाईल, है की नाही. अशा प्रकारे मिथिल अमाइन प्लस साइड प्रॉडक्ट काय निघून जाईल आपला, HCl, हे हायड्रोजन्स आणि क्लोरीन, हे साइड प्रॉडक्ट निघून जाईल. तर अशा प्रकारे पहिल्यांदा हे प्रायमरी अमाइन्स तयार होते, इथिल अमाइन. आता इथिल अमाइन तर तयार झाला आपला, बरोबर आहे. पण ही रिएक्शन्स इथे स्टॉप होत नाही असं सांगितलं आहे आपण, कारण ही इथिल अमाइन स्ट्रॉंगर बेस आहे कोणापेक्षा, या अमोनियापेक्षा. इथिल क्लोराइड पासून जर आपल्याला फक्त आणि फक्त त्यांनी म्हटलं असतं की इथिल अमाइन तयार करा, तर आपल्याला हे अमोनिया काय घ्यायला लागला असता, एक्सेस मध्ये घ्यावा लागला असता. काय घ्यायला लागला असता, एक्सेस. तर मेजर प्रोडक्ट हा तयार झाला असता. अदरवाईज आपण जर हे एक्सेस मध्ये घेतला नसता तर रिएक्शन्स मध्ये आपल्याला मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट भेटले असते. जसं मी आता उदाहरण समजावून सांगतो. सपोज आपण जर हे एक्सेस मध्ये घेतला नसता तर हा पुन्हा इथिल अमाइन या अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली असती. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. ऍक्च्युअली स्टेप सेकंड मध्ये काय झालं असतं की हा जो इथिल अमाइन आहे बघा, C2H5NH2, थोडा मी लिहिताना व्यवस्थित कसा लिहितो मी लक्षात ठेवा. तर इथिल अमाइनची पुन्हा रिएक्शन्स कोणासोबत झाली असती, या इथिल क्लोराइड सोबत C2H5Cl. पुन्हा यांच्यासोबत रिएक्शन झाली असते 373 केल्विन टेम्परेचरला. वापस काय झालं असतं की हा Cl निगेटिव्ह, कार्बन पॉझिटिव्ह, इथे नायट्रोजन निगेटिव्ह आणि हायड्रोजन पॉझिटिव्ह. हा वाला न्यूक्लिओफाइल इथे आला असता, हा वाला न्यूक्लिओफाइल इथून निघून गेला असता. तर एक नवीन अल्किल ग्रुप याला जोडला असता आणि आपल्याला अशा प्रकारे हा डायइथिल अमाइन्स तयार झाला असता. काय तयार झाला असता,
H ॲज इट इज राहिला असता, एक नवीन C2H5 ग्रुप इथे जोडला असता आणि प्लस HCl तुमचा साईड प्रोडक्ट असता. तर हा तुमचा सेकंडरी अमाइन्स तयार झाला असता, डाय इथिल अमाइन. काय म्हणतो आपण याला? डायइथिल अमाइन्स तयार झाला असता. पुन्हा याच्यामध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे. पुन्हा तो डायइथिल अमाइन्स आपण थर्ड स्टेजमध्ये घेतला असता. बघा, लक्षात ठेवायचा आहे, थर्ड स्टेजमध्ये हा जो C2H5 त्याच्यानंतर C2H5NH हा जो डायइथिल अमाइन्स आहे यांची पुन्हा रिएक्शन सी आहे इथिल क्लोराईड सोबत झाली असती. कोणासोबत? इथिल क्लोराईड सोबत पुन्हा झाली असती. किती टेम्परेचरला? 373 केल्विन टेम्परेचरला. आणि पुन्हा काय झालं असतं? तसंच हा वाला तुमचा न्यूक्लिओफाईल, हा इलेक्ट्रोफाईल, हा पुन्हा न्यूक्लिओफाईल आणि हा इलेक्ट्रोफाईल. हा न्यूक्लिओफाईल इथे आला असता तर हा न्यूक्लिओफाईल इथून निघून गेला असता अशा प्रकारे. आणि आपल्याला आता काय तयार झालं असतं? ट्रायइथिल अमाइन C2H5N C2H5 आणि आता याला काय लागला असतं? एक नवीन अजून C2H5 इथिल ग्रुप लागला असता, प्लस साईड प्रोडक्ट तुमचा काय झाला असता? HCl. तर अशा प्रकारे आपल्याला हे ट्राय इथिल अमाइन तयार झाला असता, ट्रायइथिल अमाइन तयार झाला असता. बरोबर आहे. आता यापाशी चौथी जी स्टेप झाली असती ती कशी झाली असती? तीही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच झाली असती. बघा, हा जो ट्रायइथिल अमाइन आहे C2H5N C2H5 हे ट्रायइथिल अमाइन पुन्हा यांची रिएक्शन सी आहे इथिल क्लोराईड सोबत झाली असती. कोणासोबत? इथिल क्लोराईड सोबत झाली असती 373 केल्विन टेम्परेचरला. आणि फायनली काय झालं असतं की आता यांच्यापाशी ह्या नायट्रोजनवर लोन पेअर आहे, म्हणजे हा रिच आहे, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल लक्षात आलं पाहिजे. तर हे लोन पेअर याच्यासोबत कॉर्डिनेट बॉन्ड केले असते आणि हा क्लोरीन इलेक्ट्रॉन पेअर घेऊन निघून गेला असता. म्हणजे या नायट्रोजनने यांच्यासोबत फोर्थ बॉन्ड केला असता आणि तो कॉर्डिनेट बॉन्ड राहिला असता, म्हणजे यांनी दोन्हीही इलेक्ट्रॉन्स त्याला दिले असते. आणि फायनली आपल्याला काय तयार झालं असतं? C2H5 नायट्रोजन्सला एक C2H5 एक C2H5 हे पहिलेच 3 होते. आता यांनी एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या कोणाला दिला? या C2H5 ला दिला, म्हणजे जे नवीन C2H5 होता आपला त्याला दिला. त्याच्यामुळे याच्यासोबत कॉर्डिनेशन बॉन्ड केल्यामुळे नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतील. त्याच्यामुळे क्लोरीनवर तुमचं काय येईल? निगेटिव्ह. असा एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलेला सॉल्ट बनवलं. तर याला आपण 4 असल्यामुळे काय म्हणतो? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. काय म्हणतो? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणतो. आता इथे लक्षात ठेवायचं आहे की इथे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स कोणते आहेत? हा वाला प्रायमरी आहे. आता कार्बनच्या बेसिसवर नसते इथे. हा सेकंडरी अमाइन्स आहे, हा टर्शरी अमाइन्स आहे तुमचा ट्रायइथिल अमाइन आणि हा क्वाटर्नरी अमाइन्स आहे. तर इथे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आपण कार्बनच्या बेसिसवर नाही सांगितलं आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे, इथे नोट लक्षात ठेवायची आहे की हे जे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स आहे, हे नंबर ऑफ अल्किल ग्रुप लक्षात ठेवायचं आहे. नंबर ऑफ अल्किल ग्रुप किती अटॅच आहे? नंबर ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू द नायट्रोजन ॲटम, अटॅच टू नायट्रोजन ॲटम. याच्या बेसिसवर आपण हे ठरवलेलं आहे की हे प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, टर्शरी. एकच अल्किल ग्रुप अटॅच असेल नायट्रोजनला तर तो प्रायमरी, 2 अल्किल ग्रुप असेल तर तो सेकंडरी, 3 अल्किल ग्रुप नायट्रोजनला अटॅच असेल तर तो टर्शरी आणि 4 अल्किल ग्रुप नायट्रोजनला असेल तर तो क्वाटर्नरी झाला. अशा प्रकारे इथे तुम्ही जर असं घेतला असता टर्शरी ब्युटील अमाइन घेतला असता. टर्शरी ब्युटील अमाइन, जरी याचं नाव टर्शरी ब्युटील अमाइन असेल, काय नाव आहे याचं? टर्शरी ब्युटील अमाइन, पण हा अमाइन कोणत्या प्रकारचा आहे? प्रायमरी अमाइन्स आहे. कोणता आहे? प्रायमरी अमाइन आहे. अरे कळून राहिलं का नाही? कारण इथे या नायट्रोजन्सला किती अल्किल ग्रुप अटॅच आहे? 1. जर एकच अल्किल ग्रुप अटॅच असेल तर आपण त्याला कोणता म्हणत असतो? प्रायमरी अमाइन्स म्हणतो. समजून राहिलं मी काय म्हटलंय? जरी नाव सेकंडरी प्रोपीन अमाइन असेल तर हा सेकंडरी अमाइन नाही आहे. नाही तर आपल्याला वाटते काय मूर्खासारखा क्वेश्चन्स विचारला आहे ना. हा सेकंडरी कार्बनला नायट्रोजन अटॅच आहे, पण तो किती अटॅच आहे? 1च. हा सुद्धा प्रायमरी अमाइन्सच आहे. जरी याचं नाव सेकंडरी प्रोपीन अमाइन आहे, हा सेकंडरी प्रोपीन ग्रुप आहे,
पण नायट्रोजन्सला एकच अल्किल ग्रुप अटॅच असल्यामुळे तो प्रायमरी अमाइन्स आहे. म्हणून जर नायट्रोजन्सला एकच अल्किल ग्रुप अटॅच असेल तर त्याला प्रायमरी अमाइन्स, 2 अल्किल ग्रुप अटॅच असेल तर सेकंडरी, 3 अल्किल ग्रुप अटॅच असेल तर टर्शरी आणि 4 अल्किल ग्रुप अटॅच असेल तर क्वाटर्नरी. आता ही जी रिएक्शन्स आहेत ते या रिएक्शन्सला आपण हाफमन्स अमोनोलिसिस म्हणतो. हे माहिती आहे तुम्हाला की ही रिएक्शन जी आहे या रिएक्शन्सचं नाव काय सांगतो आपण? हाफमन्स अमोनोलिसिस. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स मध्ये या रिएक्शन्सला आपण काय म्हणतो? हाफमन अमोनोलिसिस या नावाने ओळखत असतात. आता ऍक्च्युली ही जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहेत ते या रिएक्शन्स मध्ये महत्त्वाच्या नोट लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला की ऍक्च्युली जे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वगैरे सर्व विचारलं ते. तर हे जे रिएक्शन्स आहे या रिएक्शन्स मध्ये आपण जर अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये घेतला, हे काय घेतला? एक्सेस मध्ये घेतला, तर आपल्याला हे मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होते. पण आपल्याला जर फक्त प्रायमरी अमाइन्सच तयार करायचा असेल, कोणता अमाइन्स तयार करायचा असेल? प्रायमरी अमाइन्स म्हणजे बघा, प्रायमरी अमाइन्स म्हणजे RNH2 हाच एक अमाइन तयार करायचा असेल तर आपल्याला बेसिकली इथे काय करायला लागते? एक्सेस ऑफ अमोनिया सोबत रिएक्शन जर केली, म्हणजे मी जर आता हा न एक्सेस घेता हे एक्सेस मध्ये घेतला तर मेजर प्रॉडक्ट तुमचा कोणता असतो? प्रायमरी अमाइन्स. हा प्रायमरी अमाइन जर आपल्याला मेजर प्रॉडक्ट बनवायचा असेल तर आपल्याला एक्सेस ऑफ अमोनिया सोबत रिएक्शन्स करावं लागतात. समजलं? लक्षात आलं? तर त्यावेळेस आपला मेन प्रॉडक्ट कोणता असेल? प्रायमरी अमाइन्स. अदरवाइज तुम्ही जर एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स अमोनिया सोबत केली तर वी गेट मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्लिअर झालं? तर हे सुद्धा एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे एक्झाम्पल आहे. तर या हाफमन्स अमोनोलिसिस मध्ये एक लिमिटेशन्स आहे. काय आहे? लिमिटेशन्स. तेही समजावून सांगतो मी तुम्हाला की याचं लिमिटेशन्स काय आहे. तुम्हाला जर टर्शरी ब्युटिल अमाइन्स तयार करायचा असेल या मेथडपासून, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर या रिएक्शन्स मध्ये दुसरी एक नोट लक्षात ठेवायची आहे की टर्शरी ब्युटिल अमाइन आर नॉट प्रिपेयर्ड. टर्शरी ब्युटिल अमाइन आर नॉट प्रिपेयर्ड बाय दिस मेथड. नॉट प्रिपेयर्ड बाय धिस मेथड. या मेथडचा वापर करून आपण टर्शरी ब्युटिल अमाइन तयार नाही करत. टर्शरी म्हणजे हा वाला. टर्शरी ब्युटिल हा प्रायमरी अमाइनच आहे, बरोबर आहे, जरी याचं नाव असं असलं तरी. तर हा आपण या मेथडनुसार नाही तयार करत. त्याचं कारण आहे की that time it undergo eliminations reactions. म्हणजे जेव्हा आपण जर ही रिएक्शन्स केली असती कोणाची? टर्शरी ब्युटिल हॅलाइडची, आपल्याला काय घ्यायला लागला असता? अल्किल हॅलाइड, टर्शरी ब्युटिल हॅलाइड घ्यायला लागला असता आणि अल्कोहोलिक अमोनिया घ्यायला लागला असता. काय घ्यायला लागला असता? अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिएक्शन्स आहे ना? बघा लक्षात ठेवायचं आहे. कोणासोबत रिएक्शन्स आहे? अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिएक्शन्स आहे 373 केल्विन टेम्परेचरला. हा जो स्ट्रॉंग बेस आहे, हा जो बेस आहे, हा बेस एलिमिनेशन्स रिएक्शन झाली असती. काय झाली असती? एलिमिनेशन्स रिएक्शन झाली असती रॅदर दॅन सबस्टिट्यूशन्स. हा इथून कार्बन हॅलोजन्स बॉन्ड तर गेला असता, पण ह्या बीटा कार्बनचा, हे अल्फा कार्बन आणि ही बीटा कार्बन, इथून हायड्रोजन्स आणि हॅलोजन्स निघून गेला असता आणि वी गेट अल्किन. काय भेटला असता? अल्किन भेटला असता रॅदर दॅन अल्किल हॅलाइड्स. हा अल्किन तयार झाला असता आपल्याला रॅदर दॅन अल्किल हॅलाइड्स. म्हणजे इथे पुन्हा हा Cl कोणासोबत गेला असता, H कोणासोबत गेला असता तेही सांगू शकतो आपण. तर तुम्हाला माहिती आहे की हा अमोनिया क्लोरीन सोबत गेला असता आणि HCl निघून गेला असता. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे अल्किन तयार झाला असता. काय तयार झाला असता? अल्किन. म्हणजे एलिमिनेशन्स रिएक्शन झाली असती. काय झाली असती? एलिमिनेशन्स रिएक्शन झाली असती. म्हणून एक नोट लक्षात ठेवायची आहे की हाफमन्स अमोनोलिसिस ही जी रिएक्शन्स आहेत या रिएक्शन्स नुसार आपण टर्शरी अमाइन्स तयार करू शकत नाही. बिकॉज रॅदर दॅन सबस्टिट्यूशन्स इट अंडरगो एलिमिनेशन्स रिएक्शन्स. इन्स्टेड ऑफ अमाइन्स वी गेट अल्किन. आपल्याला अल्किन तयार होईल. क्लिअर होईल मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे हे तुमची थर्ड रिएक्शन्स होती हाफमन अमोनोलिसिस. आता नेक्स्ट फोर्थ रिएक्शन्स पाहायची आहे आपण.
the reactions with alcoholic salt of silver salt of carboxylic acid. Alcoholic solution of silver salt of carboxylic acid सोबत. The fourth आहे आपली reactions of alkyl halides with silver salt of carboxylic acid. बघा लक्षात ठेवायचं आहे. कोणासोबत आहे? alcoholic solutions of silver salt of carboxylic acid. नावातच आहे silver salt of carboxylic acid. या सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत आपण रिएक्शन्स करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला याच्यामधलं न्यूक्लिओफाइल ओळखायचं आहे. आता बघा अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड काय फॉर्म्युला असेल सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचा RC≡OH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. हे माहिती आहे सर्वांना. तर याच्या ऐवजी काय येणार आहे इथे Ag येणार आहे. Ag पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन निगेटिव्ह असं जर असेल तर हा झाला सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि हा जो आहे कार्बोक्सिलेट आयन्स म्हणतात त्याला काय म्हणतात कार्बोक्सिलेट आयन. तर हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे हा आपला न्यूक्लिओफाइल आहे. काय आहे न्यूक्लिओफाइल. आणि आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन समजून घेऊन राहिलो. तर हा न्यूक्लिओफाइल हॅलोजन्स ला रिप्लेस करत आणि त्याच्या जागी हा कार्बोक्सिलेट आयन्स येऊन जाईल आणि म्हणून इस्टर तयार होईल. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन्स आपण कोणासोबत करणार आहोत अल्किल हॅलाइड सोबत आणि इस्टर तयार करू. तर फॉर एक्झाम्पल जसं मी एक एक्झाम्पल घेतो. इथे जनरल एक्झाम्पल घेऊ आपण सर्वात पहिल्यांदा की कोणताही अल्किल हॅलाइड घ्या तुम्ही. अल्किल हॅलाइड घेतला आणि यांची रिएक्शन silver salt of carboxylic acid, alcoholic solution of silver salt of carboxylic acid. Silver salt of carboxylic acid कसं लिहायचं मी आता सांगितलंय. ऍसिड आणि त्याचा H रिप्लेस करून तिथे Ag आणला त्यालाच आपण सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. आता हे अल्कोहोलिक मीडियम मध्ये रिएक्शन्स करणार आपण हीट करू. तर सिंपल सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहेत. रिएक्शन्स मध्ये हॅलोजन्स पार्शियल निगेटिव्ह असेल कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सनुसार. इथे तुमचा मेटल पॉझिटिव्ह असेल आणि ऑक्सिजन निगेटिव्ह असेल म्हणजे हा न्यूक्लिओफाइल आहे तुमचा. हा न्यूक्लिओफाइल इथे येऊन जाईल आणि हा न्यूक्लिओफाइल इथून AgCl AgX निघून जाईल. तर ऍक्च्युली हाच इथे नेणं बेटर राहील आपल्याला. म्हणजेच काय होईल RCOOR त्याला आपण इस्टर म्हणू. बघा हा वाला आपला ॲज इट इज ठेवू आपण न्यूक्लिओफाइल आणि इथे अल्किल ग्रुपला हा न्यूक्लिओफाइल लावू म्हणजेच R. तर हे जे कंपाऊंड आहे याला आपण कार्बोक्सिलिक आयन जिथे आलेला आहे अल्किल ग्रुपला हॅलोजन्स रिप्लेस करून तर याला आपण काय म्हणत असतो इस्टर म्हणतो. काय म्हणतो इस्टर. प्लस साईड प्रॉडक्ट काय निघणार आहे AgX. इथे साईड प्रॉडक्ट काय निघणार आहे AgX. अशा प्रकारे साईड प्रोडक्ट निघाल. तर अशा प्रकारे आपण अल्किल हॅलाइड पासून जर आपल्याला इस्टर तयार करायला सांगितलं आहे अल्किल हॅलाइड पासून जर इस्टर तयार करायला सांगितलं आहे तर आपण सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत त्यांची रिएक्शन्स करून असं करू शकतो आहे की नाही. आणि ही SN2 म्हणजेच न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स राहील. फॉर एक्झाम्पल इथं आपण जनरल घेतला एक एक्झाम्पल घेऊन आपण असं करू. सर्वात छोटावाला कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट घेऊ आपण आणि सर्वात छोटावाला अल्किल हॅलाइड घेऊ. सर्वात छोटावाला अल्किल हॅलाइड्स म्हणजे मिथिल क्लोराईड ब्रोमाइड कोणता घेतला तरी चालते. आणि सर्वात छोटावाला कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट म्हणजे फॉर्मिक ऍसिडचा सॉल्ट सिल्वर सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड घेतला आपण. सिल्वर सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड अल्कोहोलिक सोल्युशन्स ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड सोबत जर आपण यांना रिफ्लक्स केलं किंवा हीट रिफ्लक्स केला तर याला काय होईल हा हॅलोजन्स निगेटिव्ह न्यूक्लिओफाइल हा पॉझिटिव्ह हा तुमचा ऑक्सिजन न्यूक्लिओफाइल Ag पॉझिटिव्ह राहील. त्याच्यामुळे काय होईल हा न्यूक्लिओफाइल इथे येऊन जाईल तर हा Cl न्यूक्लिओफाइल इथून निघून जाईल. तर मी हा रिप्लेस न करता मी ॲज इट इज ठेवतो त्याला अल्किल ग्रुप तिकडे लावतो. RC≡O हा जो न्यूक्लिओफाइल होता तो आता या अल्किल ग्रुपला लागेल आणि म्हणून आपल्याला इथे काय भेटणार आहे मिथिल फॉर्मेट तयार होईल प्लस AgCl साईड प्रोडक्ट आपला AgCl राहील. अशा प्रकारे आपल्याला इस्टर तयार होईल. या इस्टरचं नाव आहे मिथिल फॉर्मेट.
फॉर्मिक ऍसिड पासून तयार झाला म्हणून याचं नाव राहणार आहे मिथिल फॉर्मेट असा एक प्रॉडक्ट तयार होईल. किंवा यालाच IUPAC मध्ये काय म्हणसाल मिथेनॉइट, काय म्हणसाल मिथेनॉइट असा एक साईड प्रॉडक्ट म्हणजे हे इस्टर तयार होईल. हे झालं याचं IUPAC नेम आणि वरचं कॉमन नेम. कोणापासून तयार केलं आपण? क्लोरोमिथेन. इथे आपण काय घेतलंय? क्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराईड ची रिएक्शन्स कोणासोबत केली? अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड कोणासोबत केली? सिल्वर सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड किंवा सिल्वर फॉर्मेट म्हणतात त्याला. काय म्हणतात? सिल्वर फॉर्मेट किंवा सिल्वर मिथेनॉइडही म्हणतात है ना यांच्यासोबत. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल घेऊ आता आपण असंच अल्किल ग्रुप चेंज करू. आता इथे आपण इथिल घेऊ. बघा C2H5 Cl इथिल क्लोराईड घेतला आपण. पुन्हा सेम रिएक्शन्स करू कोणासोबत? सिल्वर सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड सोबत. कोणासोबत? सिल्वर सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड सोबत अल्कोहोलिक मीडियम मध्ये हीटिंग करू आपण. याला काय होणार आहे? सेम न्यूक्लिओफाईल ओळखा. हा Cl न्यूक्लिओफाईल राहील, कार्बन पॉझिटिव्ह राहील. त्यामुळं रिएक्शन्स मध्ये बस आपल्याला फॉर्मेट आयन्स न्यूक्लिओफाईल हा इलेक्ट्रोफाईल, हा न्यूक्लिओफाईल इथे येऊन जाईल तर हा AgCl निघून जाईल आणि म्हणून आपल्याला काय तयार होणार आहे? अशा प्रकारे इथिल फॉर्मेट तयार होईल. तर इथिल ग्रुप लागेल इथे म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत? इथिल फॉर्मेट प्लस AgCl तुमचा साईड प्रॉडक्ट असेल. म्हणून आता हा जो कंपाऊंड तयार झाला तर याचं नाव लिहू शकता तुम्ही आता इथिल फॉर्मेट किंवा इथिल मिथेनॉइड. इथिल फॉर्मेट म्हणतो आपण किंवा इथिल एकच कार्बन असल्यामुळं मिथेनॉइड. काय म्हणणार आहोत? मिथेनॉइड. तर अशा प्रकारे मिथेनॉइड तर इथिल मिथेनॉइड आणि इथिल फॉर्मेट तयार करू शकतो आपण. सिमिलरली आपण थर्ड एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल चेंज करू. आता हे ऍसिड चेंज करू. हे अल्किल ग्रुप सेम राहू देऊ. इथिल क्लोराईड घेतला आपण आणि यांची रिएक्शन्स सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड सोबत करू. इथे घेतला मी आता सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड यांच्यासोबत रिएक्शन्स केली अल्कोहोलिक मीडियम मध्ये हीट केलं. तर आता काय तयार होणार आहे आपल्याला? बघा लक्षात ठेवायचं आहे. काय तयार होईल? इथे रिएक्शन जर करतो म्हटलं आपण तर तुम्हाला न्यूक्लिओफाईल ओळखता आला पाहिजे. हे जो आपला कार्बोक्सिलेट आयन्स आहे तो न्यूक्लिओफाईल म्हणजे ज्याला आपण ऍसिटेट आयन म्हणू आपण ऍसिटिक ऍसिड पासून तयार होते म्हणून. हा क्लोरीन निगेटिव्ह कार्बन पॉझिटिव्ह हा वाला न्यूक्लिओफाईल इथे येऊन जाईल तर हा वाला न्यूक्लिओफाईल इथून निघून जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला जो कंपाऊंड तयार होणार आहे तो ऍसिटिक ऍसिडचा म्हणजे इस्टर तयार होईल है ना. मिथिल ऍसिटेट काय नाव आहे याचं आता? मिथिल आणि ह्या ऍसिटिक ऍसिड पासून तयार झाला आहे म्हणून मिथिल ऍसिटेट असं हे इस्टर तयार होईल. प्लस साईड प्रॉडक्ट तुमचं AgCl तयार होऊन जाईल. सिंपल आहे. तुम्ही रिएक्शन्स पाठ करायची गरज नाही. जर तुम्ही इथे सिल्वर सॉल्ट ऑफ काय घेतलं इथं? सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड घेतला. इथे काय घेतला आहे? सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड किंवा याला सिल्वर ऍसिटेट म्हणतात किंवा सिल्वर इथेनॉइड म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. जे क्वेश्चन्स विचाराल ते त्या प्रकारचे विचाराल. कळलं काय म्हटलंय ते? आता तुम्ही इथे हेही चेंज करू शकता. हा इथिलच्या इथिल क्लोराईड राहू देतात आणि इथे काय करू शकता? आता सिल्वर ऍसिटेट घ्या तर तुमचा आन्सर काय येणार आहे? इथिल ऍसिटेट तयार होईल प्लस AgCl. तर असे तुम्ही एक्झाम्पल चेंज करून कोणताही इस्टर तयार करू शकता. तर अल्किल हॅलाइडची जर अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तर वी गेट इस्टर. हे आपल्याला इस्टर तयार होत असते. तर ही सुद्धा एक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण एक सॉल्ट्स रिएक्शन्स पाहिली होती. बरोबर आहे प्रिपरेशन्स मध्ये आणि फिंकल्स्टीन रिएक्शन्स पाहिली होती. ही सुद्धा कशाची रिएक्शन्स आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शनच आहे ना. तर बघा आता आपण नेक्स्ट महत्त्वाची 5th नंबरची जी आपल्या चार्ट मध्ये रिएक्शन्स आहे ती स्टडी करू. रिएक्शन्स विथ सायनाइड्स म्हणजेच पोटॅशियम सायनाइड अँड सिल्वर सायनाइड सोबत रिएक्शन्स करू. त्याआधी आपण एक ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल म्हणजे काय ते समजून घेऊ. ओके.